हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. आता 5 ब्लाऊजची कटिंग झालेली आहे आपली ऑलरेडी. आणि सकाळपासून क्लास चालू होते. आता आमच्याकडे झाला आहे पाऊस चालू, पण कटिंग करून घेतली. आणि तुम्हाला सांगायचं होतं की नाही, जेवढे अर्जंट ब्लाऊज आले तेवढे घेतलेत. आज पण आलेत अर्जंट. आता अजून येतील. ज्यांचे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत आपले फोन करतील. काही काही आज ब्लाऊज घेणार नाही म्हणून तुम्हाला माहिती आहे का, अक्षरशः आज तर ठेवून गेलेले आहेत. बघा हे बघा, ठीक आहे आम्ही ताई ब्लाऊज संध्याकाळी साडी पाठवून देतो. आज तर सुद्धा ठेवून गेलेत. तर आणि हे जे ठेवलं आहे ना, आता हे पेंडिंग ठेवणार आहे मी असंच. कारण काय ना, हे नंतर देणार आहे आणि हे आता याचे रेडी करणार आहे. कारण तिच्यावरती 5 ब्लाऊज घेतात. बघू आज किती होतात. 5 ब्लाऊज म्हणजे 5 साड्या आहेत त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये हे 3 ब्लाऊज राहिलेत अजून. तर म्हणजे 8 ब्लाऊज आणि 9 साड्या राहिल्यात. मला वाटतं तिकडं पण राहिल्यात 9-10 साड्या राहिल्यात. आता एवढं मला 1-2 दिवसात कवर करायचं आहे. आणि अजून एखादं ब्लाऊज आले अर्जंट 1-2, मला माहिती येणारच आहेत, तर ते पण मला घ्यावे लागतात. त्यांच्यामुळे हे पेंडिंग ठेवले. जर नाही आले तर मग मला हे साड्या रेडी करायच्याच आहेत. कारण काय नाही, हे पण भरपूर दिवस झाला येऊन पडलेत माझ्याकडे. आणि असं ठरलेलं नाही की का नाही कधी द्यायचं आहे कोणतं काय नाही का. कारण काय ना, वटपौर्णिमेचं सीजन झाल्याशिवाय हे मिळणार नाही एवढं तरी आहे पक्क. त्याच्यामुळे हे रात्री मी सगळं काढून ठेवलं होतं. आणि बघू आता आज किती ब्लाऊज होतात. तर तुम्ही किती शिवलेत मला नक्की सांगा. आणि ना, माझे तर पूर्ण फायनल झाले तेवढे राहिलेत ब्लाऊज. बघू आता किती होतात काय. लाईटीवर डिपेंड करते. कारण आमच्याकडे झाला पाऊस चालू, तेवढी लाईट नव्हती तोपर्यंत कटिंग करून घेतलेत. आता लाईट आली तर त्याला शिवून घेते ब्लाऊज. तर प्लीज फॉलो करा, सपोर्ट करा. टेलरला फॉलो करा. आणि ना, व्हिडिओ कसे वाटतात तेही नक्की बघा. अशा ट्रिक्स टिप तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. तर बघू चला, तुम्हाला थोडंफार मोटिवेट तर होत असेल की चला बाबा ह्या 5 ब्लाऊज शिवतात, तुम्ही 2 तरी शिवू शकतात, हो की नाही. तर याच्यासाठीच मी तुमच्यासाठी रील्स बनवत असते. आणि इंस्टाग्रामवर तर विचारूच नका, खूप हाय लेवलचे व्हिडिओ असतात आमचे. हाय लेवल म्हणजे का नाही, खूप सारे लोक सपोर्ट करतात. तसंच फेसबुकला पण करा. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि तुमचं पण वटपौर्णिमेचं सीझन कसं आहे, असंच माझ्यावर फास्ट चालतं का मला नक्की सांगा. आणि का नाही, हे तर सीझन फास्ट आहे आपलं. हे तर वटपौर्णिमात एक कारण एवढं नाही, जसं दिवाळीला संक्रांतीला एवढं साड्या वगैरे घेतात, असं वटपौर्णिमेला एवढा नाही घेत बायका. पण तरी पण आपलं एकदम टॉपच असतं. आणि रेग्युलर जे आहे ना, तेच आहे फक्त का नाही, खूप जास्त नाही. दिवाळीला सीझन तर आता तुम्हाला बघायचं आहे पुढचं, तर त्याच्यामुळेच फॉलो करून ठेवा. दिवाळी, दसरा, संक्रांत वगैरे याचे सीझनपेक्षा हे वटपौर्णिमेचे सीझन सगळ्यांचंच कमीच असतं. असं एवढं नसतं, कारण लग्न सराई तर आताच झाली ना त्याच्यामुळे. पण तर तुम्ही पाहू शकता आपले ब्लाउजेस. हे बघा, मी पायपिंग वगैरे सगळं ऑलरेडी आणत असते. हे बघा, लेस, पायपिंग, 1 मीटरचे अस्तर वगैरे सगळं आपलं असतं. म्हणजे कुठं जायची गरजच नाही पडत. तर चला ब्लाऊज शिवायला स्टार्ट करते. म्हटलं चला एक व्हिडिओ बनवा. कारण काय नाही, एक व्हिडिओ नाही बनवला तुमच्यासाठी तर मला असं वाटतं आज व्हिडिओच नाही बनवला. आज काही तुम्हाला माहितीच नाही मी आज दिवसभर काय केलं आहे काय नाही. तर त्याच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे. तर कसं वाटलं आहे मला नक्की सांगा. आणि 5 ब्लाऊज घेतलेत, बघू संध्याकाळपर्यंत किती होतात. कारण काय ना, मुली क्लासला असतात, सकाळी गेल्यात, आता दुपारी 2 लाईन 3 लाईन संध्याकाळी 6ला पण असतात. तर त्यांना शिकवता किती होतात ते बघूयात.